नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा सध्या झालेली आहे। टेट 3 परीक्षेमध्ये बहुतेक उमेदवारांना स्कोर जो आहे तर तो स्कोर सध्या बऱ्यापैकी आलेला आहे। आता बहुतेक उमेदवार एकच प्रश्न सध्या विचारतात की जे काही स्वतःच्या ज्या कॅटेगरीमध्ये जो सध्या त्यांचा स्कोर आलेला आहे टेट 3 परीक्षेमध्ये, तर तो सध्या सेफ आहे किंवा नाही। तर त्या अनुषंगाने बघा, आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ऑल कॅटेगरी ओपन पासून तर तुमचे जे काही आरक्षणासंदर्भात समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल तर त्यांचा देखील नेमका सेफ स्कोर ह्या ठिकाणी किती असणार आहे, तर संपूर्ण कॅटेगरीचा कट ऑफ असेल किंवा जो काही सेफ स्कोर असेल तर त्याचा एक अंदाजित सध्या जो काही ॲनालिसिस आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघणार आहोत। तसंच बघा, तुमचं जे काही स्कोरनुसार नेमकं कॉम्पिटिशन कोणाशी असणार आहे आणि तुमचा जो स्कोर आहे तर त्या स्कोरनुसार तुम्हाला किती टक्के त्या ठिकाणी बघा चान्सेस आहे, संधी आहे, ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। किती मार्कापर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा होप्स आहे तर तो होप्स ठेवू शकतात, असं संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस बघा ह्या ठिकाणी आपण वेगवेगळे जे काही स्लाईड आहे तर त्या स्लाईडच्या माध्यमातून बघणार आहोत। लास्टमध्ये जे काही तुमचा कट ऑफ आहे तर तो कट ऑफ देखील सध्या बघा इथं बघणार आहोत, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल असल्यामुळे ह्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करून घ्या। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे नवीन शिक्षक भरतीच्या अनुषंगाने, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा झालेली, त्याच्यामध्ये उमेदवार जे आहे तर ते उमेदवार 2 लाख जवळपास जे काही उमेदवार आहे तर त्यांनी परीक्षा तिथं दिलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टॉपचा उमेदवार ह्या ठिकाणी 190 मार्काचा आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे जो एकच उमेदवार आहे तर त्याला 190 मार्क सध्या बघा मिळालेले आहे। आता 190 पासून तर 0 मार्कापर्यंत आपल्याला वेगवेगळे जे काही गुणानुसार विद्यार्थी किंवा उमेदवार पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जर ॲनालिसिस केलं तर ह्याच्यात जे काही गुणानुसार एकूण विद्यार्थ्यांची संख्या बघा किती आहे ते तुमचं लक्षात येईल। तर ह्याच्यात बघा 180 अबाऊ जे काही उमेदवार आहे तर ते 12 उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळतात। आता हे 12 उमेदवार म्हणजे 180च्या प्लस असलेले उमेदवार आहे। त्यानंतर 170 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते 118 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे ज्यांचे मार्क 170 पेक्षा जास्त आहे तर असे उमेदवार 118 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुढे जर आपण विचार केला 160 प्लस जे काही उमेदवार आहे तर ते जवळपास 559 एवढे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर इथं 150 प्लस उमेदवार जर बघितले आपण तर ते जवळपास 1600 उमेदवार ह्या ठिकाणी आताच्या परीक्षेमध्ये जे पास झालेले आहे त्यांना 1672 एवढ्या उमेदवारांना 150 पेक्षा ह्या ठिकाणी बघा जास्त मार्क आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 140 प्लस जे काही उमेदवार आहे, म्हणजे ज्यांचं 140 पासून तर 190 पर्यंत असलेले उमेदवार आहे तर ते जवळपास 4500 म्हणजे 4651 एवढी संख्या आपल्याला संपूर्ण जे काही रिझल्ट आहे तर त्या रिझल्टमध्ये पाहायला मिळते। आता ह्याच्यामध्ये 140 पर्यंत जो काही स्कोर आहे तर तो स्कोर बघा ह्या ठिकाणी जो काही हायेस्ट स्कोर आपण इथं म्हणू शकतो। त्यानंतर इथं जो काही पुढील सध्या जो गट येतोय तो गट म्हणजे इथून 130 पासून जे काही खालचे सध्या बघा उमेदवार आहे तर त्यांचा येतो। आता ह्याच्यामध्ये 130 मार्कापेक्षा जास्त जे काही उमेदवार आहे तर ते जवळपास 11320 एवढे उमेदवार आहे, म्हणजे ज्या उमेदवारांचं 130 मार्क आहे आणि ह्या ठिकाणी 130 पासून जवळपास ह्या ठिकाणी जो हायेस्ट उमेदवार आहे 190, तर एवढ्या 190 ते 130 दरम्यान 11000 जवळपास उमेदवार आपल्याला क्वालिफाय झालेले इथं पाहायला मिळत आहे, बरोबर। आता ह्याच्यामध्ये इथं जर 120च्या प्लस जर बघितलं आपण टोटल 24700 एवढे उमेदवार आहे। त्यानंतर 110 प्लस जे उमेदवार आहे तर ते 47000, बरोबर, म्हणजे एवढे उमेदवार इथं पाहायला मिळतात। आता हे तर उमेदवार सध्या बघा इथं आपल्याला टोटल उमेदवार संख्या इथे माहिती पडली, परंतु आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट कसं असणार आहे की हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार आपल्याला माहिती आहे की हे संपूर्ण उमेदवार जे आहे तर हे उमेदवार नेमकं कोणत्या कॅटेगरीचा कोणता उमेदवार आहे, त्यांची पात्रता नेमकी काय आहे, बरोबर। कोणी TET पेपर पास आहे, कोणी CTET पेपर पास आहे, कोणी बघा त्या ठिकाणी कोणताही पेपर जो असेल पात्रतेसंदर्भात तर तो पास नाही, तर असे वेगवेगळे त्या ठिकाणी कॅटेगरीचे त्यानंतर समांतर आरक्षणाचे हे उमेदवार सध्या येतात। आता ह्याच्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा
या ठिकाणी नसणार आहे, कारण जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या जाहीर करताना तिथं कोणत्याही प्रकारची कॅटेगरी संदर्भात देखील माहिती नाही, म्हणून हे उमेदवारांचा जो काही स्कोर आहे तर हा स्कोर बघा एकंदरीत आपल्याला फक्त नावानिशी माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा जाहिरात येते तेव्हा जाहिरात बघा कशा पद्धतीने येते, त्याच्यामध्ये जे काही समांतर आरक्षण आहे तर समांतर आरक्षणामधलं बघा उभं आरक्षण असतं बरोबर, आणि आडवं आरक्षण असतं. तर हे जे दोन सध्या घटक महत्त्वाचे असतात. आता जाहिरात जर आली तर त्याच्यामध्ये आता हे टॉपचे जे उमेदवार आपण बघितले बरोबर, आता हे 180पेक्षा जास्त पासून तर जवळपास 100 110 किंवा 90 हे उमेदवार जे आहे तर हे उमेदवार कोणकोणत्या कॅटेगरीचे इथं बघा असणार आहे, तर त्याच्यामध्ये SCचे असणार आहे, STचे असणार आहे, त्यानंतर विजा त्यानंतर भजब भजक भजड इमाव, त्यानंतर विमाप्र EWS, त्यानंतर SCBC आणि ओपन, असे हे जे काही 12 प्रकारचे सध्या प्रवर्ग आहे तर त्या अनुषंगाने हे संपूर्ण उमेदवार असणार आहे. आता ह्याच्यामध्ये परत जे काही समांतर आरक्षणानुसार जे उमेदवार येणार आहे त्याच्यामध्ये बघा महिला आरक्षणाचे उमेदवार असणार आहे, म्हणजे महिला असणार आहे, त्यानंतर माजी सैनिक असणार, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, आणि हे जे सर्वसाधारण आहे तर ते सर्वसाधारण जी पदं असणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या संधी मिळणार आहे. म्हणजे एवढी सध्या जे काही गट असेल किंवा जे काही वायफर्गेशन असेल तर ते सध्या इथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्याच्यामध्ये जे काही निवडीची संधी आहे, आता हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे जवळपास आपण इथं जर बघितले तर 190चा हायेस्ट होता, त्यानंतर इथं आपण 100 किंवा 110पर्यंत जरी बघितले तर हे 47 ते जवळपास उमेदवार आपल्याला 110+ इथं पाहायला मिळतात. आता हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचा जो निवडीची संधी असणार आहे तर ती निवडीची संधी म्हणजे कोणी उमेदवार या ठिकाणी 1 ते 5साठी पात्र असणार फक्त, एखादा उमेदवार 6 ते 8साठी पात्र असणार, एखादा उमेदवार 9 ते 10साठी पात्र असणार, एखादा उमेदवार या ठिकाणी 11 ते 12साठीच पात्र असणार. काही उमेदवार जे आहे तर ते हे 1ली तर 12वीपर्यंत देखील पात्र असणार. काही उमेदवार जे आहे तर ते फक्त या ठिकाणी 11वी-12वीसाठीच पात्र असणार किंवा 9वी-10वीसाठीच पात्र असणार. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही घटक सध्या बघा आपण म्हणू शकतो, जे काही शिक्षक भरतीचे निवडीच्या अनुषंगाने जे पॅरामीटर्स येतात तर त्या पॅरामीटर्सनुसार संपूर्ण जी काही प्रवर्गानुसार असेल किंवा इतर जे काही शैक्षणिक बाबी असेल त्याच्यानुसार प्रत्येक कॅटेगरीचा जी काही कट ऑफ असेल किंवा कमीत कमी मार्कवाला उमेदवार देखील या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो. आता याच्यामध्ये जे काही माध्यम आहे तर माध्यम देखील सध्या बघा इथं मॅटर करणार आहे कट ऑफ संदर्भात, तर तुम्ही कोणत्या माध्यमाचे आहे त्याच्यानुसार किती उमेदवारांना त्यापैकी सर्वात जास्त मार्क मिळालेले त्यानुसार देखील ह्या ठिकाणी तुमचा जो काही सेफ स्कोर आहे तर तो सेफ स्कोर सध्या त्या ठिकाणी मॅटर करणार. तर माध्यम म्हटलं तर इंग्रजी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाचा देखील कट ऑफ जो आहे तर तो सर्वात खाली आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 80-70 मार्काचे उमेदवार देखील इंग्रजी माध्यमाचे सध्या जॉईन झालेले आहे. त्यानंतर मराठी माध्यमाचा जो काही कट ऑफ आहे तर तो देखील सध्या सर्वसाधारण जे काही 100 मार्क इथपर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळालेला आहे सर्वसाधारण जर बघितलं. त्यानंतर हिंदी माध्यम असेल तर त्याचा देखील सर्वात खाली 2 डिजिटचे जे काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या 2022मध्ये लागलेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रवर्गानुसार जर विचार केला तर प्रवर्गानुसार देखील कट ऑफ जो आहे तर तो सध्या वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गट जो होता तर त्या गटाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघितलं. पुढचं जो काही पॅरामीटर्स आहे तो आरक्षणाच्या अनुषंगाने, तर ते आरक्षण देखील तुम्हाला सांगितलं, उभं आरक्षण, आडवं आरक्षण, त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि विषय, हे 2 घटक देखील सध्या जे काही निवडीच्या अनुषंगाने तुमचा सेफ स्कोर असेल तर त्या अनुषंगाने इथं महत्त्वाचे असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक उदाहरण जर बघितलं आपण तर ह्याच्यात बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन नेमकं कोणासोबत होणार आहे तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी एक माहिती पडेल. तर आता इथं जर समजा आपण 2 किंवा 3 उमेदवार जर घेतले आपण, आता पहिला उमेदवार आहे तर त्या उमेदवाराला आहे 140 मार्क, दुसरा उमेदवार आहे तर दुसऱ्या उमेदवाराला 110 मार्क मिळाले समजा, तिसरा जो उमेदवार असेल तो 80-90 मार्कवाला उमेदवार आहे, असे 3 उमेदवार आहे. आता जो काही आपण लिस्ट जो बघतोय आपण 190 पासून
तर सध्या जे काही 100, 80, 90 मार्कापर्यंत हे जे उमेदवार आहे बरोबर, तर ह्या उमेदवारांना आपापले जे काही सध्या बघा प्रवर्ग असेल किंवा कॅटेगरी असेल तर ती कोणाला माहिती नाही बरोबर. आता इथे बहुतेक उमेदवार जे आहे तर ते कमी मार्कवाले किंवा मध्यम मार्कवाले, ज्यांना 110 मार्क आहे, 80 मार्क आहे, 90 मार्क आहे, 120 मार्क आहे, तर असे उमेदवार बरेचसे जे काही प्रश्न विचारत आहे की जो काही आमचा सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर बघा या ठिकाणी आहे किंवा नाही. कारण बरेचसे उमेदवार जे आहे तर ते सध्या सर्वात जास्त मार्क मिळालेले इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर समजा इथे 140 वाला उमेदवार आहे, त्यानंतर 110 वाला उमेदवार आहे बरोबर, त्यानंतर 80-90 वाला उमेदवार आहे. आता हे जे उमेदवार आहे, आता इथं तुम्ही बघू शकतात की 80 नंबरचा उमेदवार किंवा 80 किंवा 90 मार्क किंवा 110 मार्क घेणारा उमेदवार जी काही टोटल ह्या ठिकाणी जो काही रिझल्ट लागला आहे तर त्या रिझल्टमध्ये त्याची जी काही सध्या रँक आहे तर ती रँक आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये ह्या उमेदवारांना आता 80 मार्क असणाऱ्या उमेदवाराला किंवा 110 मार्क असलेल्या उमेदवारांना हे माहिती नाही की जे काही त्याच्या वरचे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा कोणत्या प्रवर्गाचे आहे बरोबर. कारण इथे तुमची जी काही कॉम्पिटिशन असणार आहे तर ती कॉम्पिटिशन सर्वात आधी तुमचा जो काही प्रवर्ग असेल तर त्या प्रवर्गानुसार असणार आहे बरोबर. आता इथे 110 मार्कवाला उमेदवार आणि 140 मार्कवाला उमेदवार आपण इथे बघूया. आता हे 110 वाल्या उमेदवाराला हे माहिती नाही की त्याचे जे वरचे उमेदवार आहे म्हणजे 120, 115, 130, 140 असलेले जे उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमकं त्यांची पात्रता काय असणार आहे. त्याच्यामध्ये काही उमेदवार बघा त्या ठिकाणी DED आहे का, त्यानंतर काही उमेदवार BED असणार आहे, काही उमेदवार TET पास असणार आहे, काही उमेदवार जो काही CTET असेल बरोबर, CTET तर ती परीक्षा तिथं उत्तीर्ण असणार आहे. त्यानंतर काही उमेदवार त्याच्यामध्ये कोणतीही परीक्षा बघा उत्तीर्ण नसणार आहे. त्यानंतर त्यांची जी काही कॅटेगरी असणार आहे ती कॅटेगरी नेमकी कोणती असणार आहे ते देखील सध्या इथं रिझल्टमध्ये आपल्याला माहिती नाही बरोबर. त्यानंतर त्यांचं पात्रता जी आहे एज्युकेशन पात्रता ती देखील सध्या माहिती नाही. त्यानंतर जे काही समांतर आरक्षणामधला उमेदवार आहे किंवा नाही ते देखील सध्या माहिती नाही. म्हणजे इथं जे काही तुम्ही 110 मार्कावरती किंवा तुमचं 80 किंवा 90 मार्कापर्यंत जे काही सध्या तुमचे मार्क आहे आणि तुमची एकूण रिझल्टमध्ये जरी तुमचा 20,000, 25,000, 30,000 पर्यंत, 40,000 पर्यंत जरी तुमचं बघा त्या ठिकाणी रँक असेल तरी देखील तुम्ही हे समजायचं नाही की जो काही वरचा उमेदवार आहे तर तो उमेदवार नेमका तुमच्याच प्रवर्गाचा असेल किंवा तुमच्याच कॅटेगरीचा असेल किंवा तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल तेच क्वालिफिकेशन त्याचं देखील असेल किंवा तुमचा जो विषय आहे तर तो विषय देखील त्याच पद्धतीचा तुमचा त्या ठिकाणी बघा वरच्या उमेदवाराचा असेल तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणजे हे जे संपूर्ण उमेदवार आहे तर हे उमेदवारांचं वेगवेगळी कॅटेगरी असणार आहे, वेगवेगळी पात्रता असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही 80-90 गुणवाला देखील बघा एखाद्या वेळेला इथं टॉपचा उमेदवार असू शकतो आणि 140 वाला उमेदवार देखील एकदम ह्या ठिकाणी बघा जे काही खालचे मार्क असेल तर तो उमेदवार देखील इथं असू शकतो. कोणी उमेदवार 110 मार्कवाला देखील टॉपचा उमेदवार त्याच्या कॅटेगरीमधला इथं असू शकतो किंवा समांतर आरक्षणामधलं देखील असू शकतो. एखादा 80-90 मार्कवाला उमेदवार त्याच्या विषयामधला टॉपचा उमेदवार देखील सध्या बघा असू शकतो. म्हणजे इथे जी काही मार्क आहे तर ते मार्क सध्या बघा शिक्षक भरतीमध्ये खूप ह्या ठिकाणी मॅटर करतात. परंतु ह्या मार्कानुसार जे आरक्षण असेल, शैक्षणिक पात्रता असेल, त्यानंतर जे काही तुमचा विषय असेल, गट असेल निवडी संदर्भात, तर त्यानंतर पात्रता परीक्षा असेल तर हे देखील सध्या तितकं इथं महत्त्वाचं असणार आहे. आता याच्यामध्ये कमीत कमी जी मेरिट आहे तर ती मेरिट देखील सध्या बघा इथं लागू शकते. त्याच्यामध्ये 80-90 मार्काचा देखील उमेदवार इथं सिलेक्ट होऊ शकतो, 110 वाला देखील सिलेक्ट होऊ शकतो, 140 पर्यंत देखील सिलेक्ट होऊ शकतो. तर हे आपापल्या प्रवर्गानुसार सध्या बघा इथं आपण सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये नेमका तुमचा एक प्रश्न असेल की जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर नेमका किती येऊ शकतो. आपण आता सेफ स्कोअर जो आहे तर तो सेफ स्कोअर ह्या ठिकाणी बघूया. आता ह्याच्यात जे काही एक कट ऑफ जो आहे सेफ स्कोअर संदर्भात तो अंदाजित आपण मागच्या वर्षीप्रमाणे म्हणजे 2022च्या अनुषंगाने ज्या वेकेन्सी आहेत तर एवढ्या जर वेकेन्सी इथं जर आल्या म्हणजे जवळपास 15,000, 10 ते 15,000 ज्या वेकेन्सी आहे तर त्याच्या अनुषंगाने इथं आपण जो स्कोअर आहे तर तो स्कोअर सध्या बघा काढलेला आहे. तर ह्याच्यामध्ये प्रवर्ग जर बघितले आपण कॅटेगरी तर त्याच्यानुसार ओपन संदर्भात जवळपास 125 ते 130 मार्क जर असेल तर ते सध्या बघा ओपनच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्ही सेफ झोनमध्ये आहे असं तुम्ही समजू शकता. आता ह्याच्यामध्ये जर वेकेन्सी जास्तीत जास्त बघा यायची असेल तर इथे जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे
ते जर सध्या बघा रद्द झालं तर ह्याच्यामध्ये ज्या वेकेन्सीनुसार आपल्याला जी शिक्षक भरती आहे तर ती 25 ते 30 हजारची देखील इथं होऊ शकते, बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवारांनी जे काही लक्ष आहे तर ते लक्ष देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त जे नवीन संच मान्यता धोरण आहे तर ते रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून वेकेन्सी इथं सर्वात जास्त इथे येऊ शकते. तर हा अंदाज जो आहे, जर एवढी सध्या बघा वेकेन्सी आली तर ह्याच्यामध्ये अजून देखील कट ऑफचा त्या ठिकाणी खालीपर्यंत सध्या येऊ शकतो. तर सर्वसाधारण 15,000पर्यंत आपण इथं वेकेन्सी पकडूया. तर ह्याच्यामध्ये ओपन संदर्भात 125 ते 130 मार्क जे असेल त्यापैकी बघा तुमचे किती आहे ते तुम्ही कमेंट देखील करू शकतात. ह्याच्यामध्ये 5 मार्क प्लस तुम्ही प्लस मायनस करू शकतात. त्यानंतर ओबीसीचा जर बघितला तर 120 ते 125 संदर्भात सेफ स्कोर आपण इथं म्हणू शकतो. एससी संदर्भात 110 ते 115 दरम्यान सेफ स्कोर इथं समजू शकतो. आता हा जो स्कोर आहे तर हा स्कोर जनरल असणार आहे, म्हणजे सर्वसाधारण जे काही वेकेन्सी संदर्भात ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचं संदर्भात तुम्ही जर येत असाल तर समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर जे काही महिला असेल, त्यानंतर PWDचे उमेदवार असेल, म्हणजे ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामधले, तर त्यांचा ह्यापैकी 10 ते 15 मार्काचा सध्या बघा फरक त्या ठिकाणी असू शकतो. त्यांचा सर्वात खाली सध्या येऊ शकतो. आता पुढचा प्रवर्ग आहे ST प्रवर्गाचा, जवळपास 95 ते 100पर्यंत ज्याचे मार्क आहेत तर त्यांचा इथं बघा संधी मिळू शकते. आता याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतो. 80 मार्कपर्यंत देखील बघा इथं आपल्याला ST प्रवर्गाचे जे उमेदवार आहे 80+ त्यांना देखील इथं संधीबरोबर अवेलेबल होऊ शकते. त्यानंतर EWSचा जर बघितला आपण तर 115 ते 120 दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर SCBC संदर्भात 120 ते 125 दरम्यान जो काही सेफ स्कोर असेल तर तो इथं आपण सांगू शकतो. त्यानंतर NT संदर्भात ह्याच्यामध्ये जो स्कोर असेल तर तो 110 ते 115 संदर्भात आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर विजे संदर्भात जो आहे तर तो 115 ते 120 दरम्यान तुमचा स्कोर असेल तर तुम्ही सेफ आहे समजा. त्यानंतर जे काही PW संदर्भात आहे तर ते 80 ते 70 दरम्यान जरी असेल तरी त्यांचं सिलेक्शन इथं मे बी होऊ शकतो. तर सध्या हा जो संपूर्ण जो काही सेफ स्कोर आहे तर तो सेफ स्कोर अंदाजित ह्या ठिकाणी 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने जे काही मार्क आहे त्या मार्कानुसार सध्या काढण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त वेकेन्सी जर झाल्या तर हा जो काही सध्या स्कोर आहे तर हा कमी सध्या इथं होऊ शकतो. तर ते एक लक्षात घ्या, 10 ते 15 मार्क इथं परत कमी होऊ शकतो. तर कमीत कमी मार्क जे उमेदवार आहे तर त्यांनी देखील होप्स ठेवा, त्यांना देखील संधी इथं बघा कुठं ना कुठं शिक्षक भरतीमध्ये मिळू शकते. आता शिक्षक भरतीचे वेगवेगळे टप्पे होत असतात, विथ इंटरव्ह्यू, त्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू, त्यानंतर जे काही अपात्र, गैरहजर असे बरेचसे राऊंड होत असतात. तर कुठं कुठं संधी सध्या कमी मार्कवाल्या उमेदवारांना इथं नक्कीच ती अवेलेबल होणार आहे. तर सध्या हे जे महत्त्वाचं ॲनालिसिस आहे तर ते सध्या बघा ऑल कॅटेगरीच्या अनुषंगाने जो काही ह्या ठिकाणी उमेदवारांची संख्या आहे तर त्याच्यानुसार सध्या इथं करण्यात आलं आहे. तर ह्यापैकी तुम्हाला नेमकी किती मार्क आहे ते देखील तुम्ही कमेंट करू शकता, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ. तर कमेंट करताना तुमचा स्कोर, तुमचं जे काही प्रवर्ग आहे, समांतर आरक्षण, ह्या गोष्टी कमेंट करा. नेमकं किती तुम्हाला मार्क आहे त्यानुसार तुम्हाला पुढे योग्य तो रिप्लाय देऊ. ह्या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे कट ऑफच्या अनुषंगाने, तसंच जे काही तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत असणार आहे, तुम्ही सेफ आहात किंवा नाही, तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं चॅनल सध्या असणार आहे. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या पुढच्या एखाद्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.